चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात मनसेचे आक्रमक आंदोलन। चंद्रपूर येथील नागरिकांना महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता चंद्रपुरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक 11 फेब्रुवारीला दुपारी चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट येथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन केले। आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मास्क लावून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदविला। चंद्रपूर शहरात जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यांवर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता खोदकाम केले। यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना सुद्धा या रस्त्यावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो आहे। याकडे मनपा आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनसेने आंदोलन केले व या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले। येत्या काही दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास मनपा समोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनदीप रोडे यांनी दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेले आहे, निर्देशने करण्यात आलेले आहे। निर्देशने करण्याचे मुख्य कारण म्हणजे की चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ता जो चंद्रपूरला जाता व वाहता एकच मार्ग आहे, त्या मार्गावर यांनी खोदकाम केलेलं आहे। त्या खोदकामामुळे इतकी शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊन राहिलेली आहे। पहिले चंद्रपूर शहर हा जिल्हा प्रदूषण म्हणून ओळखला जातो, त्याच्यावरती आणखी प्रदूषण वाढलेलं आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहे। परंतु महानगरपालिकेने कुठलीही सूचना चंद्रपूर शहरातल्या जनतेला न देता या खोदकामाचं काम चालू केलेलं आहे। कोणाच्या म्हणण्यावर केलेलं आहे, कोणासाठी केलेलं आहे हे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी समोर आणावं गोष्टी। आणि येत्या काही दिवसात अगर महानगरपालिका या खोदकामाचा नियोजित रस्ता वाहतूक विभागाला सांगून अगर नियोजित करत नसेल तर महानगरपालिकेच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडतील नागरिकांना घेऊन। आज आंदोलनाचं रूपरेषा म्हणजे आम्ही मास्क घालून आमचं आंदोलन निषेध दर्शवित आहोत। सोबतच चंद्रपूर शहरातील जनतेला इथे त्यांचं आरोग्य धोक्यात नाही गेलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना मास्क वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत।